दुपारचे वाजलेले आहेत 7. तर मी आत्ता बनवायला आलेली आहे नाश्ता. तर आज नाश्ता बनवणार आहे रव्याचा उत्तप्पा. तर चला बनवूया रव्याचा उत्तप्पा. तर चला उत्तप्पा बनवते. तर उत्तप्पा हा साधा रव्याचाच बनवलेला आहे. तर दह्याचं ताक वगैरे करून त्यामध्ये पाणी घालून मी रवा भिजत ठेवला होता. आणि मी जास्त काही वेळ भिजत ठेवत नाही, फक्त 1-2 तास भिजत ठेवते. आणि त्यामध्ये कांदा, मिरची, टोमॅटो वगैरे जे काय असेल ते चिरून घालते. सिंपलच आहे उत्तप्पा. आणि आम्ही थोडं जाडसरच भाजून घेतो, कारण आम्हाला जाडसरच उत्तप्पा खायला आवडतात. आणि त्याला वरून खालून मी भाजून घेतलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही, मी वरची आता भाजून घेत आहे. चला हा उत्तप्पा आता मी थोडा टेस्ट करून पण दाखवते तुम्हाला की कसा झालेला आहे. तर बघा मी टेस्ट करतच आहे. पाहू कसं झालेलं आहे. खरंच खूप छान लागाल तर उत्तप्पा आणि खूप टेस्टी पण झालेला आहे. तुम्ही पण असा सिंपल उत्तप्पा बनवत पहा. तर दूध उकळी आली होती दुधाला खूप छान अशी. मग मी दूध तापलेलं होतं म्हणून बंद करून घेतला. तर एका वेळेला माझी 2 कामं पण झाली. तर आज आमच्याकडे खूप वातावरण असं झालं होतं आणि पाऊस असा पडत होता. आणि हे वातावरण पाहून खूप छान वाटत होतं. आणि त्यामुळे चहाही बनवलाच. आणि चहा असा वातावरणामध्ये उकळता पिल्यानंतर किती छान वाटतो. तुम्हाला पण वाटतो का ते मला नक्की सांगा. कारण पाऊस म्हटलं तर चहा हा आलाच. आणि सकाळचीच वेळ होती त्यामुळे तर चहा पिणं गरजेचंच आहे. मला चहा खूप आवडतो. कोणाकोणाला चहा आवडतो मला नक्की सांगा कमेंट करून. तर इथे मी सगळ्यांना बोलवत होते चहा प्यायला या म्हणून. या चहा प्यायला सगळे. तर चहाचा आनंद घेताना तुम्हाला दिसतच आहे की मी किती खूप खुश आहे. ते खूप मस्त वाटत होतं वातावरणामध्ये मला. आणि एन्जॉय करत होते मी चहा. तसाच वाटीतला चहा थोडा एन्जॉय केल्यानंतर म्हटलं चला आणखीन एकदा तुम्हाला, मी तर पाहतच होते पण तुम्हाला परत एकदा दाखवावं पाऊस कसा पडत आहे. मग त्यानंतर मी माझ्या किचनमध्ये एंटर केले, कारण चहा नाश्ता तर झाला पण स्वयंपाक मेन काम आहे. स्वयंपाक जे मला बनवायचं होतं आत्ता. तर मी चला स्वयंपाकाला स्टार्ट करते. मी पहिले भाकरीच करून घेते, कारण मला भाकरी हे सगळ्यात जास्त इरिटेट करणारं काम असं वाटतं. पण भाकरी तर लागतातच, त्यामुळे मला पहिला भाकरीच बनवून घ्यावं लागतं. आणि आमच्या इकडे ज्वारीच्याच भाकरी खाल्ल्या जातात. काही ठिकाणी नाचणीच्या किंवा बाजरीच्या भाकरी खाल्ल्या जातात. तांदळाच्या पण भाकरी बनवतात, पण आमच्या इकडे जास्त करून ज्वारीच्याच भाकरी बनवल्या जातात 12ही महिने. मला तुम्ही सांगा तुमच्याकडे कुठल्या भाकरी बनवल्या जातात धान्याच्या. तर मी मस्त असं पाणी वगैरे लावून घेतले, त्यामुळे ना भाकरी टम्म अशी छान फुगते. माझी भाकरी बघा कशी मस्त फुगली. 2 सेकंद तर बोलावतच नाही होतं, कारण भाकरीकडे नजर हटतच नव्हती. किती छान टम्म अशी फुगलेली आहे. तर इथे मी वाटाण्याची काढण्याची तयारी करून घेत होते. तर वाटाणे मी शिजवून घेतले कुकरला. मग म्हटलं चला कुकरमधून वाटाणा शिजलेला आहे की पाहू एकदा चेक करून, कारण एकदा चेक केलेलं बरं. कधी कधी वाटाणे कच्चे पण असतात, म्हणजे जास्त शिजले नाही जात आपल्याला जसं पाहिजे. आणि मी ते ग्रेव्ही बनवणार होते त्यामुळे तर मला थोडे शिजवलेले जास्तच पाहिजे होते, तर शिजले होते. मग मी तयारीचं फोडणीची वगैरे करून घेतली होती. मग मी आता कढईमध्ये तेल टाकून जिरं मोहरीला फोडणी देते. त्यानंतर मी सगळा मसाला वगैरे भाजून घेते. त्यामध्ये कांदा, टोमॅटो, मिरची, हळद, लसूण जे काय आहे ते मी घालते. पहा तुम्ही नक्की पुढे. आमच्या इकडे जास्त सहसा पातळ भाजी जास्त खाल्ली जात नाही आणि जास्त सुकी भाजी पण खाल्ली जात नाही, कारण मिस्टरांना ते खास उतरतच नाही असं म्हणतात ते मला. त्यामुळे ना मला थोडं असं ग्रेव्ही टाईपच बनवावं लागतं. म्हणून पातळ ती भातात पण खाता येते आणि भाकरीसोबत पण छान लागते. म्हणून
आणि एकच कालवणं करत असतो आम्ही, कारण 2-3 भाज्या वगैरे बनवणं मला तरी शक्य नाही बाबा आता, कारण मला 3 मुली पण आहेत आणि एक तर खूपच छोटी आहे, अजून 1 वर्षाचं पण नाही झालं. असं प्रत्येकाला थोडा थोडा वेळ द्यावाच लागतो आणि लहान बाळाला तर तुम्हाला माहीतच आहे किती वेळ द्यावा लागतो. त्यातूनच मी असे काही व्हिडिओ बनवत असते. तर मला नक्की सबस्क्राईब करा, मला सपोर्ट पण करा, कारण खूप मेहनत करते मी माझ्या व्हिडिओसाठी. तर हे मी मीठ शेवटलाच घालते, कारण मिठाचा अंदाज हा शेवटीच लागतो, त्यामुळे मी घालते. पहा कसे मस्त वाफ सुटलेली आहे भाजीला. तर चला, लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.